तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर जस्ट खाली आलो, म्हणलं नाश्ता करू. आज फेवरेट नाश्ता असतो माझा इडली. जशी की माहिती असेल तुम्हाला, आज आहे गुरुवार, तर इडलीचा नाश्ता असतो. मी तर केअरटेकरला विचारलं, केअरटेकर म्हणले डायरेक्ट तो सकाळचा जो नाश्ता आहे तोच येणार नाही, म्हणजे गॅसचा इश्यू खरंच सिरियस आहे. असं असेल तर भाई वर्क फ्रॉम होम भेटायला पाहिजे नाही का. खायलाच जर नसेल, पैसे जर खायचे देतो तर खायला जर नसेल तर त्याचा फायदा नाही ना तिथं काम. असा विषय आहे. बघू आता काय होते. आता किती दिवस नाही ते विचारावं लागेल मला बी, कारण की हे बघा ना काहीच नाही तिथे. जस्ट विचारलं मी आता, म्हणजे दुपारचं पण जेवण, दुपारचं तर माहीत होतं, कालच बोलले ते, पण सकाळचं ते म्हणलं होतं नाश्ता ठेवली. मग गॅसचं शॉर्टेज असल्यामुळे वाटतं सकाळी नाश्ता पण नाही ठेवला. मदिरला गवार आणि घेवड्यामध्ये फरक करा ना. ते म्हणतो गवार नका देऊ, ते म्हणतात गवार नाही ती बीन्स आहे. आणि ह्यो म्हणतो फॉरेनला राहतो लहानपणापासून. खरं खरं आहे की त्याचा फॉरेनच वाटतं. इतकी खतरनाक झोप लागू राहिली ना मला, म्हणजे असे डोळे पर असे आकसले माझे, इतकी झोप लागली मला. पण काय आपली कालची रील मी आज टाकली संध्याकाळी, आणि मॅटर काय होतं ते टाइम भेटून नाही राहिला, म्हणजे मिनी व्लॉग टाकायला. व्लॉगच कसं बस टाकतोय मी, असा विषय. पण काय विषय नाही, स्ट्रगल इज रिअल चालू आहे सध्या. आणि विषय असं, जेवण मी वरती चांगलं होतं करायला. हे बघा आता ते ताड धुवायचं आहे भाई, ते ताड धुवायला पण लय जीवावर आले, लय कटाळ आलं, लय म्हणजे लय डोळ. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मी आता जरी असं पडलो ना डायरेक्ट झोपी जाईल, डायरेक्ट झोपी. पण तसं करून जमायचं नाही ना, शीट लाटू धुवावं लागते, एडिटिंग करावं लागेल, लय अवघड विषय. ठीक आहे, असू दे, काही विषय नाही. आणि दुसरं गोष्टी अशी की भाऊ, पेट्रोलचं मी दुपारी पेट्रोल भरायला गेलो, ते माणूस म्हणणार काय, म्हणजे पेट्रोल पंप चालवायची मी टाकायला विषय नाही, पण मी टाकी फुल करून घेतली, म्हणलं जाऊ दे मुर्दे, असंच नाही का. पण मग बाकीचे मी जसं एक दोघ जणांनी, म्हणजे एक जण होतं त्यांनी मला सांगितलं की तिकडे ते भुंकर चौकात एक कोणता तरी पेट्रोल पंप आहे, तिथं 2 दिवस झाले गेले की पेट्रोलच नाही. पण मला वाटलं खोटंच आहे, पण हाय वाटतं पेट्रोलचं पण आय थिंक असू शकतो शॉर्टेज, माहित नाही मला. पण मला तर लगेच भेटलं, मी जिथे गेलो तिथं टाकी फुल करून. लोकांनी तिथे गेलते बरं का, गर्दी, काही विषय नाही. इथं पाणी नव्हतं वाटतं, खाली जाऊन ते गार पाणी उडवलं वाटतं तेव्हा. गार पाणी रनिंग करून आला भाऊ, रनिंग करून असं पुढं सगळं घाम आहे, मागं पुढं काहीच नाही. असं का बरं? पेट्रोल भरलं गाडीत? गाडीत नाही का संपलं नाही का? भरू उद्या भरू. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला मयुराकडे जाऊ आपण, मयुराला भरू, विचारू त्याला भरलंय का नाही. मैरा तिकडे नको दाखवू, मैरा तिकडे मयूरची ते स्वच्छता नाही आहे, काहीतरी काम करू राहिले. मयूर मयूर इकडे बघ. मयूर पेट्रोल भरलं गाडीत? मयूर बघा किती स्वच्छ राहतो. नको चिडायचं माझे. आणि बघा, अरे ते अपोलो नाही, आम्हाला नाही, ते अपोलोचं काय टायरचं तोंडाला पुसतं ते चलतं. मी फक्त कालचा 4 वरती पुसतो टायर मग अपोलो टायरचं नॅपकिन तोंडाला लावतो ते चलतं, आणि आम्ही फक्त ते 4 काय तिथं ठेवलं, लगेच चिडू राहिलं माझ्यावर. असं असतं होय कुठं? बरोबर आहे की नाही मयूर? किचन कधी आवरायला घ्यायचं मयूर आपल्याला? हा पुढे काय लिक्विड काय जाणार नाही का असं? अरे खोटं काय बोलत, काही बोलत काय? एवढी भर उन्हाळा चालू, वरून झाडा लागू राहिल्या, तुम्ही म्हणतो फॉर्म करून राहिलंय. काहींची गरज नाही म्हणे याला. कसं काय नाही गरज? बघतो दाखव, आता जस्ट पॉपअप झालेली बघतोय. मला वाटलं माझीच बघू राहिलाय. अरे कसले तर पोर सपोर्ट करायला दिलं सोडून दुसऱ्या जिरेला बघू राहिले. हा आलं रे. आणि बघ कसं बसलोय, काय तिथून, आणि काय कटिंग, एवढी कटिंग वाढत राह. काही भांगार आधी कोणतं कट मारणार म्हणलं तू? बघा करायचं काही भांगार कट. हा हा कस काय येणं काही बोलत आहे. ते म्हणतंय कालचं ते व्हिडिओ मध्ये ना, ते गुड नाईटचं मशीन मी लावलं होतं ना, तर त्याचं असं म्हणणं आलं की दासांना थोडी कळणार आहे लिक्विड आहे का नाही, वाटतं लिक्विड आहे ते राहतं. काही पान छोटो काय खरंच लय पान छोटो आता बंद करून बघा. अरे ते काय माणूस आहे का काय झालं एवढं सगळं करायला? खरंच तसंच.
नाही तसं नाही. हे बघा तुम्हाला तो दाखवतो ओरिजिनल पोरग कसं जेव्हा बघा तेव्हा माझ्यावर खवळत राहतो. आता मी शेवट आलेलो नाही, जे शेवट आले तो दार लावेल ना भाई. माझा काय संबंध दार लावायचा. दरवेळेस काय ते दार उघडच राहते इकडे हा ना, तो हॉलमध्ये झोपतो राहू. ठीक आहे थोडी पण दिसली ना लई विषय होता. हा, ठीक आहे. शेवट कोण आलं होतं? काय उठल सांगते काय हा तर मग जा उठ आणि ते दार लाव जा पळ. अरे मूर्खपणा करू नको, ते शिवाय देऊ राहिले तिकडे मोठमोठे. अमन तुझा भाऊ पंजाबी. चेक कर ना तुला शांत बस ना. अयो बाहेर जायचं काय माजलं का, शांत बस. भाऊला म्हणलं तिथं तोंड करू नको, सॉरी तिथं पाय करू नको, मी तिथं तोंड ठेवतो नाही. बद्र ऐकूच नाही राहिला. भाऊ 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 अरे ती भंगार पाय तुझे. असं झोप ते हे कर तिकडे ठेव, तिरक टाक तिकडे. अरे तिरक टाकतो तिकडे. ते भंगार गलीत पाय तुझे हागंदारीतले पाय. असं झोप ना. माझे पाय धुवून पाणी कोणते लोक आहेत ते मला बी कळू दे नेमके. लोकांचा गैरसमज होत असेल. अरे कसं आहे हे बघ बा कसं राहतोय. हे तोंडाला पुशील होतं ना, ते कुठं टाकले. काय ए उठ उठ रे, खिशात काय तुला काय करायचं काय का असं ना. शेतला बाहेर एक जण पबजी खेळतोय, त्याला नाही दाखवू शकत. असं झोप, असं असं झोप असं. अरे ही गोड झालं, ही गोड. भाऊचं काही गोड झालं तिकडून काला निघून. येडे बिडे एक किस्सा केला, त्या मायराला नाव ठेवलं आणि मायरेली तर झोपायचं सगळं पाणी पाणी करून टाकलंय फरशीवरती. आता ते जोक सांगण्यासारखं नाही तर सांगितलं असतं. आरच्या पूर्ण त्याचा कंट्रोल हरवून गेला. समोरचे जे पीजी आहेत ना इथं काय माहित नाही मला, पण लाईट माळा लागलेलं तिथं. काहीच विषय नाही म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय. आपण कसे दिवाळीला लावतो लाईट माळा, तसे लाईट माळा लावले पूर्ण बिल्डिंगला. पण एक त्यांचा ताण वाचत असेल बाबा. दिवाळीला कसं लाईट माळा म्हणजे लावायची गरज नाही, कारण की ऑलरेडी चालू आहे लाईट माळा. चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही. इकडे किती गारवा सुटती, असं हात जरी बाहेर काढला ना तर असं मस्त गारवा फील होऊ राहिलं आहे मला. मस्त मस्त. इथे जरी मागं बिल्डिंग झाली नाही, मागं बिल्डिंग झाली तर आमचं पूर्ण व्ह्यू ब्लॉक होऊन जाईल. आणि जेव्हा आलो होतो तेव्हा ते ही बिल्डिंग आणि ही बिल्डिंग काहीच नव्हती 2 वर्षापूर्वी बरं का. 2 वर्षापूर्वी इथे 1 आणि 2 इथं आत्ता झाली म्हणा. ह्या 2 बिल्डिंग नव्हत्याच अजिबात. ह्या 2 बिल्डिंग एक 1.5 वर्षात झालेले बिल्डिंग आहेत 2. रपारप. आणि इथं आत्ताच चालू आहे म्हणा काम. लय अवघड आहे भाऊ. मस्त कडेबिडी पडलेली इथं खाली. यांचा मक्कार आवाज येतो बाबा. जेव्हा काय म्हणतात त्याला हिवाळा चालू होता तेव्हा. हिवाळा चालू असल्यामुळे काय फॅन लावत नाही, कारण की मला वाजते थंडी. आणि यांचे काय म्हणतात त्याला ते येतं डंपर येतं हे सकाळ इतकी झोप खराब केलेली यांनी माझी जबरदस्त मध्ये. माझी झोप सेन्सिटिव्ह आहे नेमकी. हे खिडकी पशीच आहे ना रूम, त्याच्यामुळं जाऊ दे काय विषय नाही. आजसाठी इथपर्यंतच ठेवूया रे व्लॉग. काय मला आहे ना झोपीचा आहे ना विषयच होतोय राव. अशा प्रॉपर झोप नाही येऊ राहिली मला. अवघड आहे जरासं मॅनेज करणं जरा अवघड जातं नाही का. व्लॉगिंग प्लस काम आणि व्लॉगिंगचा जरा विषय होतं. पण 100% तुमचा भाऊ प्रयत्न करू पण प्रयत्न. चल काही विषय नाही, देव आहे आपल्या पाठीशी, ती गोष्ट वेगळी. आणि आजसाठी तुमच्या पण पाठीशी देवाचं नाव घेत राहा तुम्ही फक्त. जय श्रीराम, जय हनुमान गणपती बाप्पा मोरया म्हणून भेटूयात नवीन पुन्हा फ्रेश व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, जय श्रीराम.